नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर या टायमिंगला सगळे घरकाम आवरून झालेले आहेत, फक्त स्वयंपाक राहिलेला होता. तर 9-9:30चा टायमिंग असेल कदाचित. आज चतुर्थी पण आहे आणि चतुर्थीचा माझा उपवासही असतो आणि सकाळ आणि संध्याकाळची माझी पूजा पण असते. तर त्याच्यासाठी ना जेवढे काही देवाच्या वस्तू आहेत, तांबे पितळेचे जेवढे माझ्या रोजच्या वापरीमध्ये भांडे आहेत ना, ते आज मी मस्त असे स्वच्छ करून घेतले. आणि कधी उपवास राहिला ना, तर त्या दिवशी तर करतेच म्हणा, पण त्यानंतर गुरुवार आहे, असे काही ठरलेले दिवस असतात. त्या दिवशी पण आपले पूर्ण पितळेचे तांब्याचे भांडे मी स्वच्छ करत असते. संपूर्ण घर तर स्वच्छ झालेलं आहे म्हणा, पण आता देवाजवळचं जेवढं काही आहे फरची वगैरे, तर ती झाडून आणि पुसून काढायची. आणि देवघराच्या वरती पण धूळ बसलेली असते, तर ते पण माझं रोजचं काम असते. देवघर वरती पण सगळं जेवढी काही धूळ लागलेली ती सगळी पुसायची, पुन्हा खालून झाडू पुसून रोज काढायचं. त्याच्यानंतरच मी देवपूजेला सुरुवात करत असते. अंघोळ करून आल्या ना पहिले स्वयंपाक आवरावं लागतो, कारण की यांना पण 10:30च्या आत निघावं लागते. तर त्यांच्यासाठी स्वयंपाक करून देणं खूप महत्त्वाचं आहे. आपले कामं तर कसे दिवसभर होत राहतात, पण त्यांचं सगळं आवरून दिलं की बरं पडते. पण तसंच ना, आज माझी रांगोळी पण राहिली होती काढायची, तर रांगोळी काढून घेते म्हटलं. आणि कधी कधी जर रांगोळी चांगली राहिली नाही तर मी राहू पण देते, 2 दिवस रांगोळी राहू देते. वाटल्यास पायऱ्या पूर्ण झाडते पण, आणि अंगण पण झाडते, पाणी पण टाकते, पण रांगोळी राहिली तेवढ्या भागातली तर राहू देते. तशी तर कधी कधीच रांगोळी राहते म्हणा, कारण की तिथे स्पेस जास्त नाही आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची ये जा भरपूर आहे, समोर पण क्लास असल्यामुळे. तर पण रोज तर राहत नाही, पण कधी कधी राहिली तर राहूही देते. म्हणजे कधी कधी 2च पावलं काढलेले राहतात ना, मग ते नाही होत खराब, तर पावलं व्यवस्थित राहून जातात एका साईडला कोणत्याला असले की. पण वेल वगैरे राहिलं की विस्कटल्या जातेच म्हणा. चला, अशीच आणि रोजची नित्यमानी मी अशीच रांगोळी काढत असते. स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं आणि गॅस ओटा मस्त असा स्वच्छ करून घेतला. आणि त्यांना पण ते पण निघालेले आहेत. म्हटलं चला छान अशी आपली अन्नपूर्णेची पूजा करूया. काही काही असे ठरलेले दिवस असतात, जसं मंगळवारी माझा उपवास असतो, आज चतुर्थी आहे, गुरुवार आहे, शुक्रवारी मग अन्नपूर्णेची पूजा होत असते. आणि वाटलं तर मी रोजही पूजा करते आणि कधी नाही तर राहूनही जाते म्हणा. पण नुसती आपण अशी पूजा पण केली ना तरी इतकं छान वाटतं आणि इतकं पॉझिटिव्ह फील होते. खरंच खूप छान वाटते. तसं तर मी नॉनव्हेज वगैरे काही खात नाही, त्यामुळे ना मी माझ्या अन्नपूर्णेची रोजही पूजा केली तरी चालते, कारण की माझ्याकडे असं काही नॉनव्हेज वगैरे होतच नाही, मी खातच नाही ना. जमलं तर कधी कधी महिन्यातून एखादी वेळा जर त्यांची इच्छा झाली तरच तेव्हा होते, नाहीतर काहीच होत नाही ना. अंडे होत ना, काही होत ना, काही होत. आणि कधी कधी देव परीक्षाच पाहतो की काय तर माहीत नाही. नव्या तर स्कूलला गेली आहे, तिचा पेपर आहे, तर पण नक्ष घरी आहे. आता मी दिवा तिथे लावला होता, गॅस ओटाजवळ पूजा केली, तर थोड्या वेळसाठी मी दिवा इथे आणलेला होता. तेवढ्या वेळात आणि फक्त मी वाटी घ्यायला गेली होती प्रसाद ठेवले बा म्हणून, तेवढ्या वेळात नक्षनी बॉल मारून ना दिवा सांडवलेला होता, म्हणजे तेल सांडवलेलं होतं. पण इतकी चिडे येते कधी कधी, पण माहीत नाही मुद्दाम असं घडते की काय होते तर माहीत नाही. असं त्यांनी तेलही सांडवलेलं होतं. परत मी टिश्यू पेपर आणले, 2-3 टिश्यू पेपरनी स्वच्छ केलं. तसं तर आपण स्वच्छ करणार होतो तर स्वच्छ तर होणारच होतो म्हणा, पण तरी पण मी त्याला रागवल्याशिवाय मुलं ऐकतही नाही. त्यांनी त्याला म्हणतही होती की बॉल नको खेळू रे, नको खेळू रे, तरी मुलं काही ऐकत नाही. आता छोटाही आहे, मी मारलं वगैरे काही नाही म्हणा, पण जाऊ दे म्हटलं. पण आपलं मूड चांगला राहतो की आज आता पूजा आहे, उपवास आहे, व्रत वैकल्य आहे, यावेळेस आपण किती पॉझिटिव्ह फील करतो. आणि त्याच्यात अशा काही काही गोष्टी किंवा घटना घडतात की तिथून आपलं मन विचलित होते आणि आपल्याला राग येतो, क्रोध येतो. माझ्यासोबत तसंच झाले होतं. आता पूजेला मी लागणारच होती, एवढं छान वाटत होतं मला. सगळे घरकामी आवरून झालेलं, फक्त पूजा आणि पूजा राहिली होती माझी, आणि मस्त निवांत मला पूजा करायची होती. तर इथे ना जेव्हा केव्हा संकष्ट चतुर्थी असते ना, तर गणपती बाप्पाची एक प्लेट तर आहेच म्हणा, त्यात गणपती बाप्पा ठेवते. त्याच्या खाली मी तांदूळ टाकलेले आहेत, हळद कुंकू टाकलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल तर, आणि जनेऊ तयार करून ठेवलेला आहे. आता गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेणार आहे. तर अभिषेक करताना मी पहिले मंत्र वगैरे म्हणून घेते, त्याच्यानंतर ना अथर्वशीर्ष जे आहे ना ते वाचता वाचता अभिषेक करते, आणि मग ते जल किंवा तीर्थ आहे ते मुलांना मग प्यायला देत असते. तर प्रत्येक चतुर्थीला मी असेच करते बरं का, प्रत्येक वेळेस मी शेअर केलेलं आहे. चला म्हटलं यावेळेसही थोडंसं शेअर करूया. आणि इतके छान आज फुलं मिळाले, हे सगळे फुलं ना विकत आणलेले आहेत. पांढरे फुलं पण मिळाले, लाल फुलं पण मिळाले, पिवळं फुलं पण मिळालं. इतकं छान, इतकं प्रसन्न वाटत होतं ना. सोबत ना यांनी ना मस्त असं आपले बेलपानंसुद्धा सगळं आणलेलं होतं ना. पूजा तर इतकी मन प्रसन्न झाली. ह्या सगळ्या वस्तू जेव्हा केव्हा असतात ना, मला खरंच खूप छान वाटते. आणि सोबत त्यांनी दुर्वासुद्धा विकत आणलेला होता, पण दुर्वा थोडासा वाढलेला होता, तर मी घरचा दुर्वा तोडला मग कुंडीतला. आणि सोबत लाल जास्वंदाचं फूल तर तुम्हाला माहीत आहे, ते गणपती बाप्पाला प्रिय आहे, मा दुर्गेला प्रिय आहे, महालक्ष्मी मातेला प्रिय आहे. आणि लाल फूल खरंच मला पण खूप आवडते वाहायला वगैरे. तर चला मग संपूर्ण पूजा वगैरे करून घेतली आणि थोडीशी रांगोळी काढून घेते म्हटलं. आणि प्रत्येक चतुर्थीला मी नारळ
ठेवत असते, पण संध्याकाळी ठेवते. संध्याकाळची पूजा करते त्यावेळेस मी नारळ परत मोदक वगैरे करते. नाही मोदक केला तरी काही मिठाई वगैरे आणून मी पूजा करत असते. तर आज सकाळीच नारळ आणलेला होता यांनी, तर चला म्हटलं आता सकाळीच ठेवून घेऊया. तर अशा प्रकारे आपली आजची मस्त अशी पूजा झालेली आहे. तर गणपती बाप्पाला चंदन, हळद, कुंकू, त्यांना शेंदूर खूप आवडते, शेंदूर चढवायचं, परत जनेऊ चढवायचा, अजून कापसाचं वस्त्र चढवायचं, लाल फूल, दुर्वा एवढं सगळं चढवायचं. आणि गणपती बाप्पानं खरंच खूप फलदायी आहे. जर त्यांची मनातून पूजा केली ना तर गणपती बाप्पा नक्की आपल्या मनोकामना पूर्ण करतात. तर चला मग 12:15 माझी पूजापाठ वगैरे सगळं झालेलं होतं. तर त्याच्यानंतर आज मला ना भरपूर असे कामं निघालेले आहेत. थोडे क्लिप्स मी दिवसभराचे तुम्हाला शेअर केले, पण नाही म्हणता ना पण एकदा कसं आहे ना आपण कामाला लागतो तर वेळ होऊनच जाते. अशा प्रकारे ना सज्जावर जेवढे काही डबे आहेत ना सगळे डबे काढूया म्हटलं, आणि स्वच्छ असे घासून धुवून वाळवून ठेवून या. कारण की ना आता आपण उन्हाळी वाळवण करणार आहोत. मग वाळवण केल्यानंतर भरायला डबे खाली पाहिजे आणि परत स्वच्छही पाहिजे. तर म्हटलं चला हा जेवढा काही लॅब आहे ना ते सगळं लॅब आपण स्वच्छ करूया. आणि ह्या डब्याच्या खाली न्यूजपेपर आहे, तो न्यूजपेपरसुद्धा एवढा तेलाने हे झालेला होता, किती नाही म्हटलं तरी ते होणारच आहे. ओपन किचन आहे तर हे सगळं तर होणारच आहे म्हणा. तर ते सगळे पेपर्स पण मला बदलवायचे होते. तर सगळे डबे काढीन आणि सगळे डबे धुवून मला वाळवून खणखणीत करायचं आहे. कारण की उद्यापासून मला उन्हाळी वाळवण्याला सुरुवात कोणत्याही हालतीत करायची आहे, म्हणजे करायची आहे. मी ठरवलेलंच होतं ते, तर मला आजपासूनच सुरुवात करायची आहे म्हणा. आता समोर जाऊन तुम्हाला पाहायला मिळेलच. तर आता मी काय करते, संपूर्ण डबे पहिले उघडते आणि पाहते की त्याच्यात काय काय आहे. आणि सगळं काढून कसं 12 वाजताचं टायमिंग होतं, तर म्हटलं दिवसभरात जेवढ्या काही वस्तू असेल त्या सगळ्याला मस्त अशी छान अशी ऊन लागून जाईल कडक, आणि त्याही वस्तू वाळून जाईल. जुन्या वगैरे ज्या काही वस्तू असतात ना त्यामध्ये ना जुन्या डाळी होत्या, जुनं फराळाचं होतं, चकल्या होत्या, चिप्स होते, थोडेसे जे काय होतं आणि थोडं ते सगळं थोडं काढलं. आणि काही डबे तर खालीच होते, निव्वळ खाली होते. आता पूर्ण आपलं एंडिंगला आपण आलेलो आहोत वर्षभराच्या, तर डबे तर तसेही खाली होणारच आहे म्हणा. आता परत सगळं आपण बनवू तर परत भरेल आणि व्यवस्थित मस्त जागच्या जागी मग ते डबे व्यवस्थित जाईल. आणि वर्षभराची आपली मग जेवढे काही भरवण्याचे जे साठवण्याचे जे पदार्थ आहेत ते पण त्यामध्ये साठवून राहील. चला मग आता मी काय केलं, पहिले पेपर सगळे होते ते काढून घेतले आणि नवीन न्यूजपेपर टाकत आहे. आणि काहीही तिथे धूळ नाही की काही नाही होतं. फक्त जे पेपर्स होते ना ते पेपर्स होते खराब झालेले होते आणि थोडंसं तेलकट म्हणतो ना तसा चिकटपणा त्यामध्ये होता. तर ते सगळे पेपर मी काढून घेतले आणि मग परत दुसरे न्यूजपेपर टाकलेले आहेत. न्यूजपेपर टाकताना मी फोल्ड करते आणि फोल्ड केल्यानंतर ना एका न्यूजपेपरमध्ये दुसरा न्यूजपेपर टाकून छान असं फिट करते, म्हणजे त्याला एकदम हे करते. तर ते बरोबर त्याच्यामध्ये ना छान असं व्यवस्थित होऊन जाते, ना कधी उडत ना कधी काही होत. आणि वरचे डबे काय आपण सतत स्वच्छ नाही करत. हे खाली जेवढे काही दिसत आहे ना हे प्रत्येक महिन्याला घासले जातात, स्वच्छ होतात. पण वरती ज्या काही वस्तू असतात ना भरलेल्या उन्हाळ्याच्या वर्षभराच्या त्या आपण नेहमी स्वच्छ नाही करत. तर बघू शकता अशा प्रकारे मी पेपर पूर्ण छान असे टाकून घेतलेले आहेत. आणि एक थोडंसं भांडं ठेवलेलं आहे उडू नये म्हणून, सध्या काहीच नाही ना त्याच्यावर म्हणून. तर सगळं खाली केल्यानंतर ना बघू शकता एवढा पूर्ण पेपरचा पसारा झालेला आहे. म्हणजे वरतून काढलेलेच पेपर आहेत. परत ना प्रत्येक डब्याला ना मी वरतून न्यूजपेपर लावत असते. त्यामुळे हे तुम्ही बघू शकता हे जेवढे काही डब्याचे झाकण आहेत ना हे एवढंसही चिकट नाही आहे की काही नाही. पेपर लावल्यामुळे चिकट नाही आहे. आणि असं वाटत आहे की आता स्वच्छ केलेले आहे, पण ते स्वच्छ केलेले नाही. आता मी परत घासील व्यवस्थित, त्याच्यानंतर ते परत स्वच्छ होईल आणि परत मी न्यूजपेपर लावूनच व्यवस्थित ठेवील, म्हणजे आपली मेहनत वाचून जाते ना. आता कितीही नाही म्हटलं तळणीचं आहे, फोडणीचं आहे, जेवढं काही आहे तेलकट सगळं उडून थर त्याच्यावर साचतोच. तर त्याचं ते पूर्ण पेपरवर आवरण तयार होते. आणि पेपर टाकल्यामुळे ना मग अंदरून जे काही झाकणं असतात ना ते झाकणं बिलकुल खराब होत नाही. तर वर्षभर तर मी अशीच करते म्हणा. आणि भरपूर माझ्या मैत्रिणी पण असंच करत असेल, त्यांचं हेच शेड्यूल पण असेल. सगळे डबे पण काढून घेतले आणि वाळत जे काही वाळवणीचे पदार्थ आहे ते पण मी टाकून आलेले आहे. थोडंसं तुम्हाला दाखवलं पण मी ते सगळं. आता गॅलरीतच ऊन येते तर चला म्हटलं आता इथेच ठेवूया, अजून वरती जा खाली आहे त्याच्यापेक्षा म्हटलं इथे ऊन येते तर तिथंच छान असं वाळून जाणार संध्याकाळपर्यंत. तर आता हे सगळं करता मला 1 वाजलेत बरं का. आणि म्हटलं जेवढे माझे असे डबे होतात तेवढे मी पहिले घासून घेते, त्याच्यानंतर बाकीचे मग म्हटलं नंतर आरामात बघत बसेल. तर मी ते घाईघाईत सगळे डबे आता झाकणं तर स्वच्छच होते म्हणा ते पेपर वगैरे काढल्यानंतर, पण 1-2 डबे ना असेच ठेवलेले होते. तर त्याचे झाकणं खराब झालेले होते. तर त्याला छान असं ना विम लिक्विड म्हणा की विम जे बर्तन बार असते ना ते खरंच खूप छान आहे आपल्या ह्या भांड्यांसाठी. लवकरच जेवढं काही चिकनाहट असते ना ते लवकरच निघून जाते. तर मी तेच वापरत असते. तर त्याच्याने पहिले पूर्ण डब्याचे झाकण घासून घेतले आणि थोडेफार जेवढे काही डबे असेल म्हटलं ते घासते आणि फराळाचं बनवते. कारण की या टायमिंगला मला भरपूर अशी भूक लागलेली होती.
पहिले ना मी फराळाचं वगैरे नाही खायची चतुर्थीला. भरपूर जण आताही नाही खात. मीठ तर तसं नाही खायला पाहिजे. कमीत कमी 15-20 वर्ष मी बिना मिठाची चतुर्थी केली. पण आता गेले 2-3 वर्ष झाले तर मी फराळाला मीठ खायला सुरुवात केलेली आहे. तर म्हटलं चला फराळाचं पण बनवायचं आहे. तर थोडेफारच डबे घासले आणि तुम्हाला ना हॉलमध्ये माझे सोफ्याचे कवर पण नसेल दिसेल तर ते सोफ्याचे कवर मी हाताने धुतलेले होते. आणि परत बेडशीट वगैरे पण आजच बदलवलेली आहे. तर एक वेळची मशीन लागलेली होती आणि हे दुसऱ्या वेळची मशीन होती. असे म्हणजे 3 वेळचे कपडे होते. 1 बाल्टी हाताने आणि 2 वेळचे मशीनमध्ये. तर सोफ्याचे कवर वगैरे जे काही आहे ना ते मी आंघोळीच्या आधी 8 वाजता धुवून टाकलेले होते. आणि मग 1 वेळचे कपडे यांनीच वाळत टाकले होते 2 वेळचे. आता हे म्हटलं भरपूर वेळ झाल्यावर मला कंटाळा येत होता बरं वाळत टाकायचा. पण नाही म्हटलं वाळत टाकल्याशिवाय तर काही पर्याय नाही. तेव्हाच आपल्याला निवांत आणि बसून आरामात फराळाचं करता येईल. मग पहिले वाळत टाकल्याने आली ना तर 1:30-2 वाजलेले आहेत. आणि फराळाचं करायला गेली तर पूर्ण 2 वाजलेले होते. म्हणजे वेळ कसा जातो कामात हेच कळत नाही. आपण म्हणतो की आता करायचं आहे करू सुरुवात, फराळाचं करायचं आहे करू सुरुवात. पण जोपर्यंत आपण हात लावूच नाही आणि त्याच्यामध्ये हात घालूच नाही कोणत्याही पदार्थामध्ये तोपर्यंत पदार्थ काही बनणार नाही. त्यासाठी ना जेवढा काही आळस आहे ना आपल्याला स्वतःलाच घालवावं लागतो. त्याच्यानंतर ना मग मी खाल्ल्यानंतर मला काहीच करायची इच्छा झालेली नाही. फक्त गॅस ओटा स्वच्छ केला आणि थोडा वेळ 1-1.5 तास मी लोटले वगैरे. आणि परत आता आलेली आहे 4 वाजता आली. हे डबे तुम्हाला पांढरे दिसत आहे ना याच्यावर पण तुम्ही आपले स्टीलचे डबे जर्मनचे डबे पटकन घासले की स्वच्छ होतात. पण याला मात्र भरपूर वेळ घासवत राहावं लागतं. कधी कधी आपण गरम पाणी वापरलं तर लवकरच निघून जाते म्हणा. पण मी बिना गरम पाण्यानेच छान असं स्वच्छ घासून घेतलं आणि तेवढ्या वेळात हे पण येऊन गेले. आज थोडे लवकर आलेले आहेत. तर चला म्हटलं आता आलेच आहे तर लवकर आपण चहाही मांडूया. कारण की ते मागे लागले होते की चहा मांड. कशात काढतात 1 किलो पालक कोण देते? काल 20 रुपयाची अर्धा किलो माने. आज कितीची आणली? 10 रुपयाची 3 जुंडी. बरोबर ते खेड्यागावात चांगलं मिळतं स्वस्त. अरे मला आलू नाही भेटले. आलू तर आता जाईन मी. आता नाही जाणार 2 दिवस. मग जाईन आता गुरुवार. मग त्याच्या बाद ट्रेनिंग आहे माझी. हे बघा ठीक आहे. आता ते कधीही दिवसभरात बाहेर गेले किंवा स्कूलमध्ये गेले तर कधी खाली हात कधीच येत नाही. येता येता कोणतीही वस्तू आपल्या हातात आणतात. जसं भाजीचं आणायचं आहे, कधी ब्रेडच आहे, कधी कोणती वस्तू संपलेली आहेत. असं सगळ्या वस्तू ते रोजच्या रोज आणत राहतात. आणि त्यांच्यामध्ये एक खासियत अशी आहे की मी कोणती वस्तू नाही सांगितली ना तरी ते आपल्या मताने घेऊन येतात आणि आपलं घर कसं भरलं राहील हाच विचार ते करतात. माझ्यापेक्षा जास्त त्यांना टेन्शन राहते की आपल्या घरात कोणती वस्तू संपली तर नाही आहे. मला तर आहेच म्हणा पण ते पण सगळ्या गोष्टी बरोबर भरून ठेवतात. महिनावारी जेवढं काय आपलं हे आहे ना ते सगळं मॅनेजमेंट बरोबर करतात. आता त्याच्यानंतर ना यांनी सगळं आणलेलं होतं. कांदे वगैरे भरपूर वस्तू आणलेल्या होतात. एकदम भाजीचं आणलेलं होतं. माझं कसं आहे जेव्हाच्या तेव्हा ठेवलं की बरं पडते. म्हटलं आता संध्याकाळचे झाजू करण्या अगोदर पहिले मी ठेवून देते. म्हटलं कांदे वगैरे काही आहे जे वस्तू जागच्या जागी आहे ते जेवढा काही कचरा वगैरे निघेल तर मग आपल्याला झाडण्यात सगळं निघून जाते ना. त्यामुळे मग ते जेव्हाच्या तेव्हा मी व्यवस्थित जागच्या जागी ठेवून दिलं भाजीचं. त्याच्यानंतर सोफ्याचे कवर वरतून वाढून आणलेले होते तर पहिले ते पण टाकून घेते. म्हटलं ते पण जागच्या जागी गेलं का बरोबर हॉल व्यवस्थित दिसतो. आणि अशा प्रकारे ना मी भांडे जेवढे काही धुतलेले होते अजून जर्मनचे डबे वगैरे अंदरच आहे बरं का. आणि डबक्या घासलेला पण अंदरच आहे. आणि पालक तर माझी वाट बघतच होती की कधी तोडते म्हणून. त्याच्यानंतर पालक वगैरे तोडली छान अशी स्वच्छ धुवून ठेवली. त्याच्यानंतर आज म्हटलं पालकचीच भाजी करूया. छान असं फ्रेश पालक आणली आहे. तर देवाजवळ दिवा लावला, तुळशीजवळ दिवा लावला आणि संध्याकाळचा हा टायमिंग आहे. पहिलेचे लोक म्हणायचे ना गाई ढोरं जे काही वासरं आहेत जेव्हा आपल्या घरची वाट धरतात त्याच टायमिंगला आपण दिवाबत्ती करायची. तर आज जसंच मी दिवा लावला ना मला ते पूर्ण जेवढे काही गाय आहे बैल आहे सगळे दिसले. तर चला म्हटलं थोडंसं तुम्हाला दाखवूया. तर आता माझं मस्त असं तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर खरंच खूप छान वाटते. त्यानंतर थोडीशी मार्केटमध्ये पण गेली बरं मी. 15-20 मिनिटातच वापस आली. रात्री परत गणपती बाप्पाची पूजा करते. देवाजवळ चंद्र काढते चंदनाने. मग त्याची चंद्राची पूजा करते. हळद कुंकू वगैरे सगळं वाहून. त्याच्यानंतर मग मी संकट चतुर्थीची पोथी आहे ती रात्रीच्या टायमिंगला वाचते संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमिंगला. आणि त्याच्यानंतर नारळ फोडून मग आरती होते. आणि प्रसाद म्हणून ना आज मी पेढेच ठेवलेले होते 11 पेढे. आज मोदक वगैरे नाही केले. त्याच्यानंतर जेवण केलं, पूर्ण स्वयंपाक केला, पालकची भाजी वगैरे. आणि त्याच्यानंतर ना इथेही माझं काम संपलेलं नाही. आता बघू शकता बरोबर 11:15 झालेले आहेत. आणि 11:15पर्यंत मग मी 5 किलो आलू आणलेले होते. तर ते आलू किसून त्याचे चिप्स वगैरे तयार केले. म्हटलं उद्या आपल्यालाच बनवायचं आहे. आणि टी व्हीमध्ये तुम्हाला गणपतीपुळेचे बाप्पा पण दिसत असेल. पिक्चर पाहता पाहता हे सगळे चिप्स मी तयार केले आणि पांढरं शुभ्र आपले चिप्स तयार झाले आहे. चला मग मैत्रिणींनो नवीन असायचं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.